नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वीर्य किंवा धातू म्हणजे काय? समाजात वीर्याबद्दल असलेले गैरसमज, अफवा आणि पसरलेली भीती याबाबत आपण गेले 3 आठवडे चर्चा करीत आहोत. काही लोकांना वाटते की वीर्य कमी झाले तर शरीर कमकुवत होते, तर काहींना प्रत्येक शारीरिक तक्रारीचं कारण कमी झालेलं वीर्यच आहे असे वाटते. पण यामागील सत्य नेमके काय आहे? वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून याकडे कसे पाहिले जाते आणि आयुर्वेदामध्ये याबाबत काय सांगितले आहे हे सांगत असताना याचे फायदे देखील आपण तपासत आहोत. मात्र याचे आणखी काय लाभ आहेत त्यावरच आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. याविषयी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे. पुणे सेंटरच्या ओपीडीमध्ये 40 ते 50 वयोगटातील एक व्यावसायिक दाम्पत्य आले होते. त्यांनी साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम पाहिला होता. सरांनी येण्याचे कारण विचारले असता पत्नी म्हणाल्या की सर, शेवटचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. लैंगिक समस्यांवर कोणी उपचार देऊ शकते यावरील माझा विश्वासच उडाला आहे. पण साम टीव्हीवर मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. तुम्ही आणि मॅडम जे प्रश्न उत्तरे घेता आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगता, त्यामुळे आम्हाला तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम खूपच आवडतो. आम्ही तो संपूर्ण कुटुंबासोबत पाहतो. पत्नी पुढे म्हणाल्या की सर, हे तुमच्याकडे यायला तयारच नव्हते, पण मी त्यांना कार्यक्रम पाहायला लावला आणि बिनधास्तपणे सरांना तुमची समस्या सांगा व बरे व्हा असे देखील सांगितले. सर आणि मॅडम जसे सर्वांच्या समस्या ऐकून समुपदेशन करतात आणि उपचार देतात, त्याचप्रमाणे तुम्हीही लाजू नका. सर, मी काय सांगू तुम्हाला, खूप अथक प्रयत्न करून मी यांना तुमच्याकडे आणले आहे. कृपया यांना या समस्येतून बाहेर काढा, नाहीतर हे नैराश्यामध्ये जातील. सरांनी पत्नीला शांत केले, धीर दिला आणि म्हणाले की तुम्ही आधी रिलॅक्स व्हा, आपण यांना पूर्णपणे बरे करू. सरांनी गृहस्थांची समस्या विचारली असता ते म्हणाले की सर, मी मागील 2 वर्षांपासून समाधानकारक लैंगिक संबंध ठेवू शकत नाही आणि पत्नीला समाधान देऊ शकत नाही. माझे टायमिंग आणि स्टॅमिना खूप कमी आहे. ती लैंगिक जीवनामध्ये सुखी व समाधानी नाही, त्यामुळे मी नेहमी चिंतेमध्ये राहतो. याच कारणामुळे मला रक्तदाबाचा आजार झाला असून त्यासाठी औषधेही सुरू आहेत. सरांनी गृहस्थांची तपासणी केली. लठ्ठपणामुळे त्यांचे लिंग लहान झाले होते, त्यामुळे त्यांना कमजोरी आणि शीघ्रपतन या दोन्ही समस्यांचा त्रास होत होता. गृहस्थांच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. त्यांनी हात जोडून विनंती केली की सर, काहीही करा, पण मला यातून बाहेर काढा. सरांनी त्यांना धीर दिला आणि तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असे आश्वासन देखील दिले. यामुळे गृहस्थ अगदी रिलॅक्स झाले होते. सरांनी त्यांच्यावर 3 महिन्यांचे औषधोपचार सुरू केले. तसेच गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, हायफेम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट देखील करता येईल असे सांगितले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि आमच्या आयुष्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे म्हणत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय भाषेमध्ये याला पोस्ट ब्लड प्रेशर
अँड ओबॅसिटी मेल सेक्शुअल डिसफंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर ही समस्या आपण बघितली एका बरोबर आहे. पुरुषाची, पण हां. त्याचा जो परिणाम आहे तो कुठेतरी त्या स्त्रीवरही होत होता आणि बरोबर आहे. ती त्यापेक्षा जास्त चिंतेत वाटत होती. येस. आणि हा बदल हे बघा आजच्या ह्या घडीला आपल्या साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राचा मोठा इम्पॅक्ट मी सांगेन की बऱ्याचदा परिस्थिती काय होती की फक्त पुरुषच पुढं यायचे, पुढे तेच यायचं. दाखवायचे की आम्हाला त्रास आहे. पण अशीही कंडिशन असते की आपल्या शोमुळं पत्नीने आपल्या पार्टनरला, पतीला धीर दिला कन्व्हिन्स केला की बघा आपण डिस्कशन काय करतो, याला सोल्युशन असतं, तुम्ही जा भेटा. कारण काय होत होतं, हे डिप्रेस होत चालले होते आणि निगेटिव्हिटीमध्ये जाऊन बऱ्याचदा माझी बायको समाधानी नाही, मी काही करू हे शकत वाटत नाही, होतं. ही खंत वाटत होती. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ओबेसिटी आणि ब्लड प्रेशर सांगूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक आणि स्वागत. कशामुळे पाहिलं, अशा प्रकारच्या स्टोरी ज्या तुमच्या समोर येतात हे ॲक्च्युअल उदाहरणं आहेत ओपीडीमध्ये असणारी. काय होतं या ठिकाणी बघा, पुरुषांच्या डोळ्यांमध्ये देखील पाणी यायची वेळ येते. कशामुळे? ते या ठिकाणी काही कारणामुळं मी माझ्या पार्टनरला सुखी ठेवू शकत नाही, काही कारणामुळं माझ्या पार्टनरला मी समाधान देऊ शकत नाही. मग याचं मी टेन्शन घेऊन मला BP झाला, मला रक्तदाब वाढला आणि त्यात पुन्हा आणखी यांच्या लाईफस्टाईलमुळे हे व्यावसायिक होते, यांना त्या ठिकाणी ओबेसिटी देखील होती, म्हणजे लठ्ठपणा देखील होता. म्हणजे त्या ठिकाणी डायबिटीस, ओबेसिटी, ब्लड प्रेशर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन हे अतिशय घातक असतं, ज्यामुळे की त्या ठिकाणी लिंगाचा आकार देखील लहान झालेला होता. आणि या लहान झालेल्या लिंगामुळं त्या ठिकाणी स्वतःच ते व्यक्ती डिप्रेस व्हायचे की माझा परफॉर्मन्स नाही, माझा पार्टनरला काय वाटत असेल, तो सुखी असेल की नाही. बघा, विचार करा. अशा प्रकारची जागरूकता फक्त या मंचामुळे आलेली आहे. आणि मित्रांनो, तुमचा सहभाग हा अतिशय मोलाचा असतो, म्हणून प्रियंकाजी त्यांची इन्व्हॉल्वमेंट देखील आपण घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचं मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022410100610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात देखील झालेली आहे. नाशिकहून सपनाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नक्की. नमस्कार सपनाजी, आपण प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. धातू किंवा सिमेंट डोळ्यात गेल्याने HIV किंवा एड्स होतो का? म्हणजे धातू किंवा वीर्य, सिमेंट हे समजा डोळ्यात जर बऱ्याचदा काय होतं की ते गेलं किंवा जे काही समजा ड्रॉप्स पडले तर HIV किंवा एड्स होतं का? बरोबर आहे. खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा आणि जवळपास माझ्या मेलवर किंवा माझ्या इन्क्वायरीमध्ये नेहमी हा असतो. तुम्ही तो पडून विचारला, तुमचं मनापासून अभिनंदन. बघा, हे उदाहरण आहे जो आपण टॉपिक देतो त्या ठिकाणी त्यांची जागरूकता आणि क्युरिओसिटी. बघा, हे कोणी इमॅजिन करेल का की वीर्याचे फायदे तर आपण पाहिलेले, पण ज्या गोष्टीचे फायदे असतात त्याचे काही तोटे असतात का? सांगूया आपण. बघा मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असेल तर नॉर्मल असते, लिमिटच्या पलीकडे गेलं तर मग चांगली गोष्टसुद्धा ही वाईट व्हायला लागते. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की कुठल्या पद्धतीने कधी वीर्य हे डोळ्यात जाऊ शकतं का? बघा, या ठिकाणी बरेच मैथुनाचे वेगवेगळे प्रकार मी सांगितलेले आहेत. मुखमैथुन आहे, वजायनल इंटरकोर्स आहे, इतर सर्व प्रकार जरी असतील तरी हे आपल्या पार्टनरची संमती, पार्टनरची एन्जॉयमेंट आणि पार्टनरची परमिशन अतिशय महत्त्वाची असते. या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की अशा केसेसमध्ये स्प्रिंकलेज होताना जेव्हा इजॅक्युलेशन होतं ते ड्रॉप बाय ड्रॉप येत नसतं, ते स्पर्टाईल फॉर्ममध्ये येत असतं आणि स्पर्टाईल फॉर्ममध्ये येत असताना बऱ्याचदा ते डोळ्यात जाऊ शकतं. मग याला घाबरायचं का? अजिबात घाबरायचं नाही. पण केव्हा? ते सिमेंट जेव्हा आपला नॉन पार्टनर नॉन इन्फेक्टेड असेल तेव्हा. पण समजा त्यामध्ये कुठले बॅक्टेरिया असतील, त्यामध्ये ऑलरेडी HIV असेल किंवा सिफिलिससारखे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील तर नक्की डोळ्यामध्ये ज्या असणाऱ्या ब्लड वेसल्स असतात त्या लवकर त्या बॅक्टेरियाला, व्हायरसला ॲब्सॉर्ब करतात आणि त्यातनं देखील या HIV आणि एड्सचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पण महत्त्वाचं वाक्य सांगतो की आपला ओन, नोन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही एकमेकाशी समागम करण्यामध्ये किंवा ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये तुमच्या दोघांसाठी सेफ्टी असते. मला वाटतं हे अतिशय लोकांना माहीत नसलेली बाब आहे, पण याचं महत्त्व इतकं आहे की लहान लहान गोष्टी आहेत पण त्यामुळं ते जर प्रादुर्भाव झाला किंवा स्प्रिंकलेज झालं
तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं. नक्कीच या. नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न या. पुण्यातून आहे. सुमितजी आपल्याशी जोडले खूप गेलेले आहे. छान, घेऊया. नमस्कार सुमितजी, आपण प्रश्न विचारू शकता. सर मला काउंट जास्त आहे, मोटॅलिटी कमी राहतो त्याच्यामुळे. म्हणजे तुमच्या धातूचा काउंट जो आहे तो नॉर्मल आहे पण मोटिलिटी कमी आहे, बरोबर आहे? हो. बरं, मला एक सांगा तुमचं वय काय? वय माझं आता 39. बरं, ठीक आहे. लग्नाला किती वर्ष झाली तुम्हाला? लग्नाला आमचे 8 वर्ष झाले. तुम्हाला मुलगा मुलगी काही अपत्य आहे? अजून सुद्धा नाही. नाही, अपत्य नाही आहे तुम्हाला, बरोबर आहे? नाही. मग तुम्हाला कारण काय सांगितलं गेलं, कशामुळे मूल होत नाही? हे मोटॅलिटी कमी राहतो. अच्छा, मोटिलिटी कमी दाखवली तर तुमचं विचारणं असं आहे की काउंट नॉर्मल आहे पण मोटिलिटी कमी आहे, तर काय करायला पाहिजे, बरोबर आहे? हो. आणि मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे, उपप्रश्न. यामुळे काही तुम्हाला शीघ्रपतन, कमजोरी किंवा लैंगिक शिथिलता जाणवते का? अशी कधीतरी जाणतो पण अशी शक्यता नाही झाली. अच्छा, म्हणजे कधी कधी तुम्हाला कमजोरी पण दाखवते, बरोबर आहे? हो. ठीक आहे, काही हरकत नाही. खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि खूप जणांच्या सिमेंटमध्ये प्रॉब्लेम असतात आणि ह्या टॉपिकवर आपण आणखी पुढच्या भागात येणार आहोत. त्याचा काउंट, क्वालिटी आणि नॉर्मॅलिटी काय असे सांगूया आपण. नॉर्मल काय आहे जो पण कळणार कळणार नाही, नाही. तो पण ॲबनॉर्मल काय हे समजत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा जोडप्याला मूल होत नसेल, पहिली गोष्ट, पुरुष त्यांची साधी 1 तहाची तपासणी देखील करायला तयार नसतात. मी नॉर्मल आहे, माझं सेक्स नॉर्मल आहे, तिच्यामध्ये काही फॉल्ट आहे का पहा. आणि अशा कंडिशनमध्ये त्या मुलीच्या पूर्ण तपासण्या केल्या जातात. सर्व तपासण्या शेवटी नॉर्मल निघतात आणि यांचा काउंट केल्यानंतर त्या काउंटमध्ये अशी मोटिलिटी कमी असते, काउंट हा 0 असतो. सांगूया आपण. हे बघा, जोडप्यांमध्ये समंजसपणा असणं फार आवश्यक आहे. कुठल्याही जोडप्याला 2 ते 3 वर्ष रेग्युलर समागम करून जर मूल होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं, वंध्यत्वामध्ये पहिली टेस्ट ही पुरुषांनी करायची असते. का? कारण एक साध्या टेस्टमुळे 1 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट समजतो की त्यामध्ये स्पर्म कसे आहेत आणि त्यामुळं अननेसेसरी काही तपासण्या ज्या होणाऱ्या असतात आपल्या पार्टनरच्या, त्या टाळल्या जाऊ शकतात. स्पर्मचे काउंट नॉर्मल म्हणजे एका समला 1500 स्पर्म तयार होतात आणि स्पर्म काउंट नॉर्मल एका ml मध्ये हा जवळपास 200 ते 1500 मिलियनपर्यंत असतो. नुसता काउंटच महत्त्वाचा का नाही, तर स्पर्म त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पडून राहत असतील तर त्या ठिकाणी गर्भामध्ये एंट्री त्याची कशी होणार, तिथून ते एंट्री झाल्यानंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडाशयात कशी जाणार हे जाणं महत्त्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, ही मोटिलिटी नॉर्मल ठेवण्यासाठी तुमचा झिंक असणारा आहार आहे, डाएट आहे, एक्झरसाईज आहे, योगा आहे, हे तर कामाला येतच. पण त्यासोबत तुमची काही असणारी व्यसनं जी असतात ती कमी करणं, स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग, अल्कोहोल हे अतिशय आवश्यक असतं. अशा केसमध्ये सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट यांना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत आणि नक्कीच नॉर्मल पद्धतीने तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. आणि अननेसेसरी बाकीच्या जे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स आहेत त्याचा वापर करण्याची गरज पडू शकत नाही. मला वाटतं हा बेसिक प्रिकॉशन जर घेतल्या तर नॉर्मल प्रेग्नन्सी राहणं आणि नॉर्मल डिलिव्हरी होणं ह्या दोन्ही नॅचरल प्रोसेस आहेत. त्याला आजार किंवा डिसीज हा बनवायचा नसतो. हे अतिशय महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी मी सांगतो. नक्कीच नक्कीच. अतिशय म्हणजे प्रत्येक घरामध्ये घडणारी ही घटना आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न जो आहे तो जळगावहून आहे. प्रवीणजी आपल्याशी जोडले गेलेले आहे. घेऊया. नक्कीच. नमस्कार प्रवीणजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. हां, नमस्ते जी, बोला. सर, सिमेन इंजॅक्युलेशन काय असते आणि त्याचे काय फायदे असतात का, याबद्दल माहिती हवी होती. अच्छा अच्छा, सिमेन इंजॅक्युलेशन, बरोबर आहे? हो. अच्छा, तुम्ही अक्षर म्हणजे गुगलवर जाऊन हा फार मोठा सर्च करून प्रश्न विचारलेला आहे. यालाच बरेचदा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन देखील म्हणतात. त्याची माहिती पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे? हो सर. चला, ते फायदे देखील काय असते ते सांगूया. महत्त्वाची गोष्ट बघा, आपण एवढं सिमेनवर डिस्कस करतोय, मग सिमेन मेलमध्ये असतं तर मेलला फायदे असतात का? मोठा प्रश्न आहे ना. पण जोपर्यंत सिमेन हे बाहेर येऊन म्युकोजा म्हणजे समजा पार्टनर आहे, पार्टनरची म्युकोजा म्हणजे त्या ठिकाणी जे अवयव आहे त्या ठिकाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचा उपयोग चालू होत नसतो. मग त्या असलेल्या स्टॉकमध्ये हे बेनिफिट हे फक्त ते स्पर्मला असतात. पण इजॅक्युलेट झाल्यानंतर म्युकोजल कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याचे बेनिफिट मिळायला चालू होतात. सांगूया आपण. मित्रांनो, हे खूप जणांना माहीत नसेल. म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन, बरेचदा काय म्हणतो इंजॅक्युलेशन, म्हणजे एक फार जुन्या प्राचीन काळामध्ये तुम्ही गेले तर काही तावेस्ट आहेत किंवा काही ते इजिप्शियन्स आहेत, त्यांच्यामध्ये एक अशी पद्धत होती
की इजॅक्युलेशन होताना त्यावेळेला त्याला स्टॉप करणं आणि तेच इजॅक्युलेशन रिव्हर्स स्वतःच्या पिशवीमध्ये किंवा ब्लॅडरमध्ये टाकणं किंवा मूत्रशयात टाकणं, यालाच काय म्हणतात, इंजॅक्युलेशन किंवा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन. मग अशा केसेसमध्ये बऱ्याचदा काय होतं की या सिमेनचा त्या ठिकाणी म्युकोजाला कॉन्टॅक्ट आल्यानंतर ते देखील ॲब्सॉर्ब होतात. त्याचे देखील जे नॉर्मल घटक आहेत ते बॉडीला पोषक राहतात. पण रुटीनली अशा पद्धतीने त्याला वारंवार होत असेल तर त्या रिट्रोग्रेड इजॅक्युलेशनला बरेचदा डिट्रुसर स्पिंक्टर डिस्सर्जिया हा आजार असू शकतो. आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, एंड्रॉलॉजी भेटल्यानंतर नक्कीच याला दूर करू शकतो आपण. पण तुमच्या माहितीसाठी आणि नॉलेजसाठी हे माहीत असणं आवश्यक असतं, कारण बऱ्याच न्यूरोलॉजिकल केसेसमध्ये अशी रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन होत असते, ज्यामुळे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येत असते. मला वाटतं ही नवीन कंडिशन होती, पण माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न जालन्यावरून आहे. सोनलजी आपल्याशी जोडले खूप गेलेले छान. आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार सोनलजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर सेमन किंवा धातूचा केसांच्या स्वास्थ्य यावर काही परिणाम होतो का, त्याबद्दल माहिती द्यावी. वा, अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. खरं म्हणजे डाएट हा सिमेंटचा आणि तुमच्या बऱ्याचदा केसांची निगा आहे किंवा बरेचदा तुम्ही केराटिन ट्रीटमेंट वगैरे करता, अशा पद्धतीने याचा वापर होतो का हे विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? चला, खूप छान प्रश्न आहे, नक्कीच सांगूया तुम्हाला. हे बघा, एवढे बॉडीला फायदे असतील. आहेत, हो. बघा, आपण स्किनला पाहिलं, बरोबर. त्यामध्ये सुरकुत्या जाणं पाहिलं, पिंपल नाही येणं पाहिलं, काही डाग नसणं पाहिलं. आता तर केसांवर आपण त्याचा ऐकतो फायदा. केराटिन ट्रीटमेंट. हो. सांगूया काय असते. नक्कीच. केराटिन हा प्रोटीन, सिमेंटमध्ये जे 200 अतिशय पोषक प्रोटीन असतात त्यातला केराटिन एक घटक आहे. तुम्हाला माहिती आहे की बाहेर तुम्हाला हेअरची एक समजा ट्रीटमेंट द्यायची असेल तर हजारो रुपये तुम्हाला खर्च येत असतो. अशा केसमध्ये समायनल कंटेंट कोणकोणते आहेत? व्हिटॅमिन सी आहेत, स्पर्मिडिन आहेत. आणि हे कंटेंट जे असतात, हे कंटेंट त्या ठिकाणी हेअर फॉलिकल्स, हेअर रूट्स आणि हेअरची हेल्थ आणि हेअरची थिकनेस मेंटेन ठेवण्याची कामाला येतात. मग तुम्हाला वाटत असेल हे काही असंच वापरलं जात असेल? नाही, यामध्ये केमिकल प्रोसेस केली जाते. केमिकल प्रोसेस केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही कॉस्मेटिकचे घटक आहेत, जे तुम्ही केसांसाठी वापरले जातात त्याच्या स्मूथनिंगसाठी आणि नरिशमेंटसाठी, तर हे प्रोटीन अतिशय चांगल्या प्रकारे त्या सिमेंटचं टेस्टिंग करून त्यात काही इन्फेक्शन नाही हे पाहून ते घटक त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आणि हे घटक त्या ठिकाणी मग तुमचे जे कॉस्मेटिक बनले जातात त्यामध्ये ॲड करून जेव्हा मग तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे, केराटिन ट्रीटमेंट आहे, यासाठी याचा वापर केला जातो. आणि नक्कीच हेअरचा आकार, हेअरचा फॉलिकल, हेअरची थिकनेस, स्प्लिट नसलेले हेअर्स आणि मजबूत असलेले न गळणारे हेअर्स आणि त्या ठिकाणी डॅन्ड्रफ नसणारा स्काल्प देखील तयार होण्यासाठी या समायनल कंटेंटचा वापर असतो. म्हणून मित्रांनो, इतका महत्त्वाचा हा बॉडीचा जो फ्लुइड आहे, सिमेन आहे, वीर्य आहे, याला खरंच आपण अतिशय किती चांगल्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. आणि त्याचा वापर कसा असतो याचं नॉलेज असणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं एकही अशी तुमच्या कॉस्मेटिक रिलेटेड प्रॉडक्ट विदाऊट समायनल किंवा स्पर्मिडिन किंवा विटॅमिन सी किंवा झिंक कंटेंट शिवाय बनत नाही. आणि 200पेक्षा जास्त प्रोटीन यामध्ये रिच असतात. मला वाटते सर्वांना खूप चांगली माहिती मिळाली असेल. नक्कीच. डॉक्टर, मला यालाच जोडून आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण बऱ्याचदा पेनाईल इम्प्लांट यावर आपण वेगवेगळ्या डिस्कशन केलेले आहे, चर्चा केलेली आहे. पण मुळामध्ये पेनाईल इम्प्लांट सर्जरी करतात कशी, हे मला या ठिकाणी आपल्याला सविस्तर म्हणजे सर्वांना इतकी उत्सुकता आहे की कोणी करायला पाहिजे, तो प्रश्न झाला. मग करतात कशी, ॲटलिस्ट सर्वांना जनरल नॉलेज असावं, सांगूया आपण. मित्रांनो, पेनाईल इम्प्लांट ही एक रामबाण प्रकारचा एक उपाय, शेवटचा उपाय ज्याला म्हणतो ना आपण, की मला मेडिसिन काम केलं नाही, मला कुठलं काही इंजेक्शन काम करत नाही किंवा मला पाहिजे तो आनंद मिळत नाही, तर मग चला आता पेनाईल इम्प्लांट करा. ठीक आहे, मी गेल्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे सर्व सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट झालेली आहे, पी शॉट झालेला आहे, व्हॅक्यूम झालेला आहे. ह्या थेरपी झाल्यानंतरच मग आपण ह्या इम्प्लांटसाठी जायचं असतं. तर इम्प्लांट कसं केलं जातं? सर्वात महत्त्वाचं हे हार्डली डे केअर किंवा 2 डेज, म्हणजे त्या व्यक्तीला हॉस्पिटलला फक्त 1 ते 2 दिवस ॲडमिट केलं जातं. स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये ही सर्जरी केली जाते. बऱ्याचदा सर्जरी करताना त्या ठिकाणचा भाग हा शेव केलेला असतो आणि पिनोस्कोटल रिजनमध्ये एक व्हर्टिकल कट घेऊन त्या ठिकाणी जे फंक्शनल युनिट कार्पोरा असतात त्या दोन्ही कार्पोरामध्ये छेद घेऊन त्या ठिकाणी दोन्ही साईडला इम्प्लांट टाकले जातात.
आणि सर्वात महत्त्वाचं इम्प्लांट हे नेहमी 2 असतात. बऱ्याचदा बाहेरनं तुम्हाला वाटेल की दिसायला लिंग एकच आहे आणि सिंगल सिलेंडर आहे, मध्ये एकच असेल का इम्प्लांट? नाही, नेहमी 2 इम्प्लांट असतात. आणि हे 2 का टाकले जातात? हे एकमेकाला दोन्ही काळखोळामध्ये बॅलन्स करून समोरचं टीप अतिशय स्ट्रेट ठेवून आणि मागचा भाग हा आतमध्ये देखील लिंग प्युबिक सिम्पायसिस म्हणजे हाडाच्या पाठपर्यंत टाकलं जातं. नंतर स्किन क्लोजर केलं जातं, त्यांना सेकंड डेला डिस्चार्ज होतो, अँटीबायोटिक दिलं जातं, पेनकिलर दिलं जातं आणि त्यानंतर मग एक 8 दिवसानंतर फॉलोअपला बोलवल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याचं ड्रेसिंग करणं किंवा त्या इम्प्लांटचे काही मुवमेंट करणं हे शिकवलं जातं. आणि मित्रांनो, कमीत कमी 1 महिना तरी इम्प्लांट केल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट किंवा संबंध ठेवायचा नसतो. का? कारण त्या ठिकाणची जी जखम असते ती सेट व्हायला पाहिजे आणि 8 ते 15 दिवसांचा गॅप झाल्यानंतर 1 महिन्याने ते संबंध करू शकतात. पोस्ट ऑपरेटिव्हली ॲज सच काही प्रिकॉशन घेतल्यानंतर तज्ज्ञांच्या हातामध्ये, सेक्सॉलॉजी न्यूरोलॉजीच्या हातामध्ये याचे फारसे कॉम्प्लिकेशन नसतात आणि यालाच म्हणतात पेनाइल इम्प्लांट. आणि अतिशय सुंदर आणि अतिशय क्लीन कट ही सर्जरी असते. फक्त इंडिकेशन म्हणजे त्याला कोणाला करायला पाहिजे हा क्रायटेरिया हा अतिशय महत्त्वाचा असतो. नक्कीच नक्की. अतिशय छान सर, आपण अगदी सविस्तर पद्धतीने माहिती आमच्या प्रेक्षकांना पुरवली. सर्वांना फार काही त्याचं ऑपरेशनच आलं पाहिजे अशातली गोष्ट नाही, पण मध्ये काय असतं काय नाही हे तरी समजलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत महत्त्वाच्या भागात, ते म्हणजे भाग्यवान विजेता. वा, सांगूया आपण. नक्कीच. आपल्या मागच्या वेळेसचे विजेते उद्धव पाटील कोल्हापूरचे आपल्या सेंटरला आले, त्याने प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं आणि मित्रांसाठी देखील हे पुस्तकं घेऊन गेले. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील दादर सेंटर आहे, या सेंटरला येऊन त्या ठिकाणी एचएम दादर हॉस्पिटलला गिफ्ट घेण्यासाठी यायचं असेल, प्रोटीन घेण्यासाठी यायचं असेल तर आता हा लकी ड्रॉ. आणि मॅडम तुम्ही काढा आता तो, आणि प्रियंकाजी आता मिक्स करून काढल्यानंतर खरंच आपले दर्शक जे आहेत ते तुम्हाला धन्यवाद देत आहेत. आणि मला वाटतं आता आपलं एक गेट टुगेदर होईल एवढे आपले विजेते झालेले आहेत. चला, आपण कुठे गेलो आता? नांदेडला गेलो आपण. देवीदास राठोड यांनी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं? पेनाइल इम्प्लांट कोणाला करायला पाहिजे, म्हणजे इंडिकेशन्स काय असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय सुंदर उत्तर त्याने दिलेलं आहे की प्रायमरीली ताबडतोब आल्याबरोबर पहिलं इम्प्लांट हे कधीच करायचं नसतं. सर्वात महत्त्वाचं जे वेगवेगळे कॉजेस काय ते पाहिल्यानंतर त्या ठिकाणी क्रायटेरिया हा दिला जातो की पहिल्यांदा त्यांनी मेडिसिन घेतले का, मेडिसिन नाही काम केले तर नंतर आपण पी शॉट थेरपी आहे, इंजेक्टेबल थेरपी आहे, ह्या पाहिल्या जातात. नंतर व्हॅक्यूम थेरपी दिली जाते. आणि सर्व केल्यानंतर देखील काही लोकांना, स्पेशली ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे आणि अशा केसमध्ये कुठलीही गोष्ट काम करत नसेल तर अशा वेळेला सर्वात महत्त्वाचा उपाय जो असतो तो असतो पेनाइल इम्प्लांट. आणि मित्रांनो, अतिशय एक्स्ट्रीम किंवा लास्ट स्टेजला हे करायचं असतो आणि त्या ठिकाणी त्याचं प्रिकॉशन्स काय आहेत किंवा कशा पद्धतीनं तुम्ही समागम केलं पाहिजे सर्व इन्स्ट्रक्शन त्यांना दिले जातात. अतिशय आणि सुंदर उत्तर दिलं, अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभाग घ्यायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल तुम्हाला, तर पेनाइल इम्प्लांट कसं करतात हा शो जर मिस झाला असेल तर साम टीव्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल, त्यामध्ये ते उत्तर सापडेल, तुम्हाला बक्षीस जिंकता येईल आणि तुम्हाला फोन करून, टेक्स्ट करून किंवा आमच्या टीमला इन्फॉर्म करून यामध्ये सहभाग होऊन ते बक्षीस जिंकता येईल. आता आपली वेळ आलेली आहे आपल्या मागच्या आठवड्याच्या हायलाईट्सची, इव्हेंट्सची. अतिशय महत्त्वाची इव्हेंट जिओ वर्ल्ड सेंटर इथे घेण्यात आली. कँगन इनॅजिक याचा 10वा ॲनिव्हर्सरी होता, या ठिकाणी बर्थडे. आणि या ठिकाणी ॲनिव्हर्सरीच्या स्पेशल निमित्तानं जपानहून त्याचे जे CEO आहेत सर्व या ठिकाणी ओशिरो हिरोनारी हे आले होते. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आणि अतिशय नोन असलेल्या मलेशियातील फॅकल्टीज आणि इनॅजिक इंडिया यांनी अल्कलाइज वॉटर आणि त्याचबरोबर एमगार्डचं देखील लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. आणि कशा पद्धतीने बॅक टू नेचर म्हणजे नॅचरल पद्धतीने तुम्ही वॉटर किंवा अल्कलाइज वॉटरमुळं कसं हेल्दी राहू शकता, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला BP, डायबिटीज, डिप्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचा आजार त्या टिश्यूला जो आहे तो जर व्हायचा नसेल किंवा ज्याला झालेला असेल त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर अशा केसमध्ये आपला वॉटर सोर्स, कारण आपली बॉडी ही 70% वॉटरने बनल्यामुळं जेव्हा तुम्ही हायर pH आहे, 8.5 आहे, 9 आहे, 9.5 आहे, इवन मॉर्निंग आवर्समध्ये उपाशी 11.5 pH जरी ही घेतलं तर कशा पद्धतीने तुम्ही निरोगी राहू शकता, कशा पद्धतीने यामुळं डेफिनेटली तुमचं आयुष्य सुखकर होऊ शकतं. या सर्व गोष्टी तुम्हाला या इनॅजिक इंडिया अल्कलाइज वॉटरमुळे मिळतात.
त्याचबरोबर आमची पूर्ण महाराष्ट्राची टीम आणि आमचे सर्व सेवा नागेश्वर शुक्लाजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ज्या अचिव्हमेंट आहेत त्याचं डेफिनेटली कौतुक करण्यात आलं. विजयजी अक्कावर आहेत, त्याचबरोबर आमच्या सर्व सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, या ठिकाणचे कोळी जे आहेत, नागेश जे आहेत, ते सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला. आणि मित्रांनो, अशा प्रकारे बॅक टू नेचर आणि वॉटरपासून तुम्ही कसं हेल्दी राहू शकता हाच मोठा मेसेज या कॉन्फरन्सद्वारे देण्यात आला. आणि आम्ही आमच्या वेलनेस सेंटर दहिफळे हॉस्पिटल येथे देखील दादरला या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हायफेम थेरपी आहे, ईडी थेरपी आहे, कोलॉन थेरपी आहे, हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आहे. हे करण्याचं कारण काय मित्रांनो, तुम्ही आजारी पडायला जन्माला आलेले नाहीत आणि तुम्हाला नेहमीसाठी आयुष्यभर सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल आणि 100 वर्ष क्वालिटी लाईफ जगायचं असेल तर तुम्हाला एक्झरसाईज, योगा, प्राणायाम, त्याचबरोबर अल्कलाइज वॉटर आणि डेफिनेटली तुमचं वेलनेस मेंटेन ठेवण्यासाठी तुमची लाईफस्टाईल ही महत्त्वाची असते. आणि प्रियंकाजी, तुम्ही आणखी काही सांगू शकता? नक्कीच नक्कीच. आजच्या भागामध्ये आपण अल्कलाईन वॉटरबद्दल तर सांगितलेलं आहे, त्याचबरोबर पेनाईल इम्प्लांट सर्जरीची जी तोंड ओळख तुम्ही करून दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.